नमस्कार मित्रांनो. तर आता सध्याच्या व्हिडिओचं नियोजन म्हणजे तुम्हाला सांगतो, आजचा दिवस खूप वाईट गेलेला आहे. त्याचं कारण काय आहे ते मी अजून कोणाला सांगितलं नाही. कारण दादा माझ्यावरती पिसाळलं म्हणजे दादाने माझ्यासंग भांडणं केली. का भांडणं केली का नाही रे डायरेक्ट तुम्हाला सांगतो व्हिडिओच्या माध्यमातून मी कोमलला सांगणार आहे. आई काय नाही इथं घरी, आई गेली पोरं घेऊन तिकडं बाहेर गेली कुठंतरी, आणि मला आले टेन्शन. होय ग, दादानी काय केला कुठं ना काय नाही तो विचारलं नाही. दादा आल्यावर काय म्हणलं का तू? काय नाही, बसलं होतं बाहेर तिथं वाढवून. किती वेळ बसलं होतं? हा, अर्धा पाऊण तास. दादानी विषय काय केला माहिती आहे का? इकडं बघ माझ्याकडे. दादानी, मित्रांनो तुम्हाला पण सांगतो, सकाळी 2 चपात्या दिल्या. 2 चपात्या दिल्या. दोन्ही चपात्या तुम्हाला सांगतो कालवणात चुरल्या. परत कार्तिकीकडनं कोरभर चपाती मागून घेतली. कार्तिकीने दिली, दीदीने दिल्यावर दूध चुलीवर तापाय ठेवलं होतं. आणि दादानी तुला सांगतो 2 चपात्यातली अर्धी चपाती दादाने खाल्ली असं भिजाय घातले त्यातले. हा, मग ती टाकलेलं मी बघितलं, ती अर्धी चपाती खाल्लेली, आणि दादाने हाय असा काला तुला सांगतो त्या फरशीवर खाली टाकून दिला. आणि परत कार्तिकीला म्हणलं मला चपाती आण. कार्तिकीने नेऊन दिली 1 चपाती. किती? 1 चपाती. 1 चपाती नेऊन दिली मित्रांनो. तरी दादाने तुम्हाला सांगतो त्या दुधात खायची होती चपाती. मग दादाने परत अजून तुम्हाला सांगतो 1 चपाती मागितली. मग चपाती दादाला अजून दिली कार्तिकीने. आणि मग मी म्हणलं दादा, आणि परत कालवण बी मागितलं अजून तोंडी लावायला प्यायला दुधासोबत. हा, मी म्हणलं दादाला, दादा हीच आधी खायचं असतं, दुपारनं 4 वाजता तुम्ही दुसरी भाकर खायची असती. दादा मी म्हणलं आणि हिथं असा काला टाकू नका, टाकायचा नसतो म्हणलं. का टाकलं म्हणलं इथं काला? माणसं येत्यात जात्यात रस्त्यावर, तुम्ही देताय डायरेक्ट फरशीवरच काला फेकून. हा, मला त्या टायमाला काय व्हिडिओ काढायला सुचलंच नाही. मी दादाला बोललो, दादा मलाच म्हणायला लागलं तुम्हाला मी नकोच वाटायला लागलोय, मला हेच झालं, मला 3 पोरण 2 लेकरन, काय माझा फायदा येईन, मला काय उपयोग नाही माझ्या जिंदगीतन, मी जगूच कशाला आणि मरतोच, जातो रोडाकडं, जातो इकडं, जातो पोरीकडं. मला आलं टेन्शन. मला 2-4 शिव्या बी हसारल्या, कोणाला दिल्या काय माहित नाही. वाटा करत होतं. देतात का नाही दादा शिव्या? करतात का नाही सांग? ते सवय लागली दादाला. आणि पिशवी भरू आहे तुम्हाला सांगतो. मी म्हणलं जावा, कुठं जायचंय तिकडे जावा. आणि दादा मग लागलं पिशवी भरायला आणि चाललं. मग मी पण तावलो. गप बसायचं आणि हिथंच जसं असन तसं खायचं. कुठं जायचं नाही, कुठंकडे यायचं नाही. आताच सांगतोय, ज्याला कोणाला यायचं असेल ती चट येता येईल, आणि नाही आलं तर नाही आलं. हा, मग दादाचं ते पटका फिटका तुला सांगतो मी दिला फेकून. कुठं? तिला तिथंच फेकून खाली. पिशवी बी दिली फेकून घरात. मग दादा तुला सांगतो टेन्शनमध्ये झोपलं. मग मला सांगा मित्रांनो, म्हातारं माणसं असलं तरी दादा काय एवढं बी तुम्हाला सांगतो, दादाला काय अख्ख्या गावात तुम्हाला सांगतो इथनं जवळजवळ सकाळी 1-2 किलोमीटर फिरून आल्यावर येतात. गावातल्या घरी तुम्हाला सांगतो शेव फारसाना लाडू शेंगदाण्याचं हे खायला जायचं कळतंय, सगळ्या गोष्टी कळत्यात. मग हिथंच का असं कळत नाही काय सांग? आता ती परीक्षा आहे आपली. हा, परीक्षा आहे चालू आहे आपली. कशाची परीक्षा आणि कशाचं काय?
आणि काय हे रे जी अवघड ते करत ना त्याच्याच माग सगळं असतं आणि जी काय कोण करत नाही त्याच्या माग काहीच नसतं. अगं हो अहो आपण आता थोडं सोसलं ना देव बी म्हणत असेल बघू आता ही किती स्वस्त आहे असं असतं. मला सांगा मित्रांनो, भाऊ बहीण कोण माझी बघत असन, दादाला कुठल्याच गोष्टीचं दुःख नाही. रोज दोतार दोह्याला, रोज शिर्ट दोह्याला, रोज तुम्हाला सांगतो पाणी जाग्यावर, जेवण जाग्यावर, चहा जाग्यावर, सगळ्या गोष्टी जाग्यावर. पोरी हाक मारल्या की तुम्हाला सांगतो जात्या त्या येत्या त्या. दादाला वाटतंय की माझ्याच मागे ह्यांनी फिरावा, मला इचरावा. मग आता जेवण टायमाला आहे, सगळं टायमाला आहे. आता दादा सांग काय बोलावं आणि काय इचरावं मला सांगा तुम्ही. हा त्या दिवशी बी तुला सांगतो हे तर नाही, हे तर झाडापाशी कोणीतरी गाडी लावली. म्हणजे XYZ तुम्हाला सांगतो असं जोरदार गाडी लावली. ते गेलं तर बाहेर 4 चाकीत. मग त्यांनी गाडी लावल्यावर गाडी तर काय साईडलाच होती आणि दादाने ठेवली होती तंबाखू ठेवली होती तिथं वाळायला. आणि दादाला वाटलं तंबाखू गाडीवरच घातली, तंबाखूवरच गाडी घातली. मग मी काय म्हणलं दादा तंबाखू गाडी नाही, गाडी तंबाखू नाही, साईडला. तर ती तुम्हाला सांगतो गाडी कोणाची आणि ती माणूस कोण आहे, दादा त्याचीच वाट बघत होत. त्या गाडी मुठ सोडली नाही त्या गाडीची. ते माणूस आल्यावर 5-6 वाजता मुठ सोडली नाही. मुठ धरून तुम्हाला सांगतो उभा राहिल्यात आहे. काय काय झालं, कोमल होती, कोमललाच माहिती काय येते. काय काय केलं, काय म्हणत होत आम्ही कशामुळे एवढं आबदतोय, आम्ही काय येडं दिसतोय काय, आम्ही कशामुळे आबादतोय, तंबाखू वाळाय घातली आणि कशामुळे एवढं आबादतोय. काय तंबाखू आता भिजली होती तंबाखू पाण्यात. तंबाखू गाडी बी लावली नव्हती. घेण्यान देण्याचं त्या माणसाला इतकं बोललं की नावच काढ नका. हा कोमल त्या माणसाला म्हणली की तुम्हाला नाही काय म्हणलं, दुसरंच त्यांना म्हणतात. मग परत त्या माणसाची गाडी घेतली. म्हणलं दादा काय म्हणलं काय तुम्हाला, दादा काय म्हणलं असलं तर जाऊन द्या म्हणलं, त्या दादाच काय म्हणावं घेऊ नका, दादा येड्यावणी करतात म्हणलं. आम्हाला तर किती येड्यावणी करत असते म्हणलं. तुम्ही आता एवढं बघितलं तरी तुम्हाला त्रास होतोय. काय काय पाहिजे ए, ते आईचा कोणाने इतुळून जाईन. आले हे दादाची असली कहाणी आणि काय तुम्हाला सांगायचंय. दादा जेवलं का? जेवलं. हा दादा आमच्या आधी जेवायला दादाला. आता आम्ही जेवणार. जेवा नका पण तुम्हाला सांगतो तिथं बाहेर तिथं वाट्यावर जेवायला दिलं तर जेवता कोणीतरी माणूस पाण्याशाळा थोकन का. हा सारखं तुम्हाला सांगतो लेकरं बारकी घरात काय हाय घरात काय नाही. हा परत आम्हालाच म्हणायचं की तुम्ही असा करता तुम्ही तसा करता. माणूस 12-12 1-1 वाजल्याशिवाय तुम्हाला सांगतो कवा झोप लागत नाही. बाथरूमला जायचं म्हणलं की दादा दरवाजावर हाणत्यात काट्या. मला सुचत नाही जायला, लगेच उठायला लागतंय. झोप साध्या नाही माणसाला हे तर रातभर माहिती आहे का. एवढं करून बी आमच्यावरच उलट्या टांगड्या. ए काय होतंय या, काय झालं. हे अशा पद्धतीने मित्रांनो ही पोर बी तुम्हाला सांगतो व्हिडिओ बनवायचं म्हणलं की तुम्हाला सांगतो रडायचं काहीतरी कारण करतं या. त्याला रेंज आहे ना हात वर करून धरतं या. मोबाईलला रेंज आहे ना ते व्हिडिओ चला ना हात वर करतय. कुठे चलतय, कुठे हात वर कर, हात वर कर, हात मोबाईल वर कर, असं कर. हा बारकाई कळत नाही. मोबाईल घ्यायचं हे सगळं कळतं या. मोठी माणसं मोबाईलला सोड नाही ती मग बारक्यांनी काय केलंय. तर असून तर मित्रांनो जाऊन द्या. दादाचं रडगाणं काय तुम्हाला सांगतो हे आम्हाला शेवटपर्यंत जाणार आहे. आम्हाला काय ढकलल्याशिवाय मार्ग नाही पुढं. आणि कसं असतंय आलंय आपल्या पदरात बघल्याशिवाय मार्ग नाही. तर असून द्या चला. तुमच्या सपोर्टची व्हिडिओला गरज आहे आपल्या. तुमचा सपोर्ट असेल तर केशवचं व्हिडिओ चांगलं चालत्यात आहे.
हाय का पोरे हसतात मला. काय झालं आता मी काय केले का हसताय? त्याचं काय चाललं असं तुमचं काय. तर असून द्या मित्रांनो. चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायचं ना. चला मित्रांनो बाय 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 बाय.